नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं राज्यामध्ये विषयाची धग वाढत असताना आज दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना, अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते कोल्हापुरात थेट छत्रपती शाहू यांच्या भेटीला पोहोचले. पण या भेटीच्या वेळेला संभाजीराजे छत्रपती हजर नव्हते. ते पुण्यात होते आणि पुण्यामध्ये संभाजीराजे आणि उदयनराजे अशी भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोन भेटी महत्त्वाच्या आहेत. याचं कारणही स्पष्ट आहे. गेल्या काही काळापासून छत्रपतींचं घराणं, छत्रपती शाहूंचं घराणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तसा संवाद नव्हता. शाहूंच्या घराण्याचा संवाद आजच्या बैठकीपासून पुन्हा एकदा सुरू झाला. या आधीच्या निवडणुकांमध्ये जेव्हा राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली होती तेव्हा शाहूंचे वंशज पराभूत झाले होते आणि तेव्हापासून पवार घराणं आणि शाहूंचं घराणं यांच्यात म्हणावं तितकं सख्य नसल्याची चर्चा सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहे. दुसऱ्या बाजूला मराठ्यांच्या विषयावर नेतृत्व करण्यासाठी राज्यभरामध्ये अग्रक्रमानं पुढे आलेलं नाव हे संभाजीराजेंचं आहे. उदयनराजे हे मराठ्यांच्या हृदयामध्ये असलेलं आणखीन एक नाव. या दोन्हीही राजांच्या संवादाची गरज अनेकदा बोलून दाखवली जात होती. संभाजीराजेंनी आपल्या परीनं मराठा आरक्षणाशी निगडीत असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या जोडल्या गेलेल्या प्रत्येकाशी संवादाचा प्रयत्न सुरू केलाय आणि त्याचंच एक पाऊल म्हणून ते संभाजीराजे स्वतः उदयनराजेंना भेटण्यामध्ये टाकण्यात आलंय. उदयनराजे आणि संभाजीराजे हे छत्रपती घराण्याचे दोन महत्त्वाचे वंशज आज भेटले आणि मराठा आरक्षण प्रश्नावर त्यांनी मतैक्य झाल्याचंच सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी नोंद घेण्यासारख्या आहेत आणि आजच्या लक्षवेधीमध्ये आपण त्यानिमित्तानं चर्चा करणार आहोत. आपलं आजचं शीर्षक, भेटीगाठींमुळे मराठा आरक्षण मिळेल का? आजच्या आपल्या भेटीमध्ये सोबत असलेलं पॅनल बऱ्यापैकी मोठं आहे, मान्यवरांचं आहे. त्यांचा परिचय मी आपल्याला पटकन करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं विकास लवांडे आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे आहेत. समरजित घाडगे यांचा परिचय हे छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर पेशानं चार्टर्ड अकाउंटंट आणि आपल्याला ठाऊकच आहे की ते शाहू जनक घराण्याचे सुद्धा सदस्य आहेत. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं दोन मंडळी आहेत. गुरुबाळ माळी कोल्हापुरातून आहेत तर साताऱ्यातून नरेश देसाई आहेत. मराठा आरक्षण समर्थक या नात्यानं दिलीप पाटील आहेत आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक या नात्यानं आबासाहेब पाटील आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करणार आहोत. चर्चेची सुरुवात आजच्या घडीला मला गुरुबाळ माळी यांच्यापासून करायची आहे. गुरुबाळ माळीजी, माझा आवाज आपल्यापर्यंत अतिशय नीट पोहोचत असेल अपेक्षा आहे. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो, येतोय. अच्छा. आज अजित पवार जेव्हा राजवाड्यावर पोहोचले तेव्हा सुरुवातीच्या काळात ते संभाजीराजेंना भेटायला चालले आहेत असे निरोप माध्यमांमध्ये दिले गेले होते. प्रत्यक्षात संभाजीराजे कोल्हापुरात नव्हते, ते पुण्यात होते. संभाजीराजे घरात नसताना राजवाड्यावर अजित पवार का गेले? मुळात गेले काही दिवस संभाजीराजे आणि भाजप यांच्यामध्ये जो काय विसंवाद आणि वादविवाद सुरू आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 वेळा भेट मागूनही संभाजीराजेंना वेळ दिली नाही. तेव्हापासून या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे नाराज आहेत आणि ही नाराजी त्यांनी थेटपणे व्यक्त केली. कारण ज्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविषयी ते बोलताना याला असं कोण बोलतंय, यांची गरज काय, अशी काही वाक्य त्यांनी बोलले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ते बेदखल केले. मला कुणी शिकवायची गरज नाही हे वाक्य त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर वापरलं. यावरून
भाजपमध्ये संभाजीराजे आणि भाजपमध्ये किती टोकाला गेलेला आहे हा वाद बर हे लक्षात येतं. यामुळं संभाजीराजे हे राजे छत्रपती हे भारतीय जनता पार्टीवर नाराज आहेत. मग जर ते नाराज असतील तर त्या नाराजीचा लाभ राष्ट्रवादीला घ्यायचा आहे का? नक्की घ्यायचा आहे. त्यासाठीच ही आजची भेट जरी शाहू महाराजांना जरी अजित पवार भेटले असले तरी ही भेट ही राजकीयच भेट म्हणावी लागेल. कारण या नाराजीचा फायदा त्यांना घ्यायचा आहे राष्ट्रवादी पक्षाला. कारण ठीक आहे. राष्ट्रवादी पक्षातून जेव्हा संभाजीराजे बाहेर पडले किंवा सक्रिय कमी झालं तेव्हा राष्ट्रवादी पक्षात जी काय नाराजी त्यांची होती ती नाराजी भाजपनं उठवली आणि त्यांना खासदार केलं. तीच वेळ 5 वर्षानंतर आता संभाजीराजांची नाराजी राष्ट्रवादी त्याला फायदा घेऊ इच्छिते. बर, आपण पटकन विकास लवांडे यांची प्रतिक्रिया घेऊयात. विकासजी, पवार घराणं आणि शाहूंचं घराणं यांच्यातला अबोला आजच्या बैठकीमुळे मिटलाय आणि भविष्यात भारतीय जनता पार्टीपासून दुरावलेले संभाजीराजे हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार आहेत का? त्याच्यासाठीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे का? खर तर आपलं चर्चेचं शीर्षक आज वेगळं आहे आणि आपण चर्चा मात्र वेगळ्या मुद्द्यावर करतोय असं मला दिसतंय. नाही, आपण सर्वंकष चर्चा करणार आहोत. चर्चेचं शीर्षक एक ठरलं आहे आणि त्या अनुषंगाने येणारे हे सगळे मुद्दे आहेत. हरकत नाही, आपला तो अधिकार आहे जी. मुद्दा असा आहे की दोन घराण्याची बैठक किंवा दोन घराण्याची भेटीगाठी हे काय मला शब्दप्रयोग योग्य वाटत नाहीत. त्यापेक्षा दोन महत्वाच्या व्यक्ती, दोन एक समाजातले आदराचे स्थान, प्रतिष्ठित व्यक्ती एकमेकांना भेटत असतात आणि ह्या अशा प्रकारच्या गाठीबिठी दररोज कुठं ना कुठं कोणाच्या ना कोणाच्या होत असतात. आज अजितदादा पवार साहेब आणि आरोग्यमंत्री नामदार राजेशजी टोपे साहेब हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर कोरोना बैठकीत घेऊन तिथे सगळा आढावा घेण्यासाठी आणि कोरोनाचं जे काय फैलाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढलेला आहे त्या अनुषंगाने प्रशासनाशी बैठक आणि चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्याच दौऱ्यामध्ये त्यांनी ह्या भेटी छत्रपती शाहू महाराजांची घेतलेली आहे आणि त्या भेटी काही नवीन नाही आहेत. यापूर्वी सुद्धा अनेकदा भेटी पवार साहेबांच्या सोबत झालेल्या आहेत, अजितदादांसोबत झालेल्या आहेत. या काय कधी बंद होते असं काही नाहीये, संवाद कधी बंद नव्हता. बर, विकासजी बोला, आपण आपलं म्हणणं चालू ठेवा. हा, तर त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा सर्वत्र होत आहेत. सर्वबंध महाराष्ट्र त्या मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा आहे. सर्व राजकीय पक्ष मराठा आरक्षणाच्या बाजूने. विकासजी, की आत्ताच्या घडीला संभाजीराजे आणि भारतीय जनता पार्टीच्या दरम्यान जर समजा विसंवाद तयार होत असेल तर त्याचा लाभ घेण्याचा हा राष्ट्रवादीचा प्रयत्न नाही, इतकं ठाम आपलं मत आहे. नाही, असं नाहीये. मुळामध्ये हा राजकीय लाभ घेण्याची वेळ नाहीये, ही वेळ वेगळी आहे. आज महाराष्ट्रासमोर एक कोरोना सारखा गंभीर प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण असेल, ओबीसी समाजाचं आरक्षण असेल, या सगळ्या प्रश्नभूमीवर सामाजिक अस्वस्थता असताना याच्यात राजकीय लाभाचा किंवा राजकीय डावपेचाचा प्रश्न येत नाही. मुळामध्ये छत्रपती संभाजीराजे हे स्वयंभू आहेत. त्यांना कुठं जायचंय, त्यांनी काय करायचंय, त्यांना स्वातंत्र्य आहे. मधल्या काळामध्ये त्यांनी प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या सोबत सुद्धा बैठक केली आणि त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की शिवशक्ती, भीमशक्ती वगैरे असे काही शब्द प्रयोग पुढे आले होते. स्वतंत्र मराठ्यांचा पक्ष काढण्याचंही त्यांनी सुतोवाच केलं होतं. त्यामुळे त्यांनी काय करावं हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. मुळामध्ये त्यांनी परवा सुद्धा एक सांगितलं भाजपला उद्देशून की मला जे खासदार केले राज्यसभेवर हे राष्ट्रपती नियुक्त मी खासदार आहे, तुम्ही भाजपने काय केलेलं नाही असं त्यांचं म्हणण्याचा सूर होता. त्यांच्यामध्ये निश्चितपणे विसंवाद आहे, हे खरं आहे. तो विसंवादाचं कारणच मराठा आरक्षण असावं असं मला वाटतं. कारण 4 वेळा पंतप्रधानांना वेळ मागून सुद्धा जर खासदार संभाजीराजेंना पंतप्रधान भेटू इच्छित नसतील किंवा भेटत नसतील तर निश्चितपणे कुणीही व्यक्ती नाराज होऊ शकतो. त्यामुळे तशा पद्धतीने संभाजी महाराजांची नाराजी असू शकते आणि ते स्वाभाविक आहे. घेऊयात समरजी जी आपली प्रतिक्रिया. संभाजीराजे नाराज झाल्याचं नुकसान भाजपला होणार आहे का आणि राष्ट्रवादी त्याचा लाभ घेऊ पाहतीये हे आपल्याला लक्षात येत आहे का? नाही, सर्वप्रथम मी एक मुद्द्यावर स्पष्ट करतो की आज ह्या सगळ्या विषयांमध्ये मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या भविष्याचे विषय कुठेतरी मागेच पडलेत. एक गोष्टीवर मी विकास साहेबांशी एकमत आहे की एक संदर्भ घेऊन आपण याचं भविष्य काय ह्याच्या बोललं पाहिजे. आजची जी भेट माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांची जी झाली माननीय छत्रपती शाहू महाराजांवर, ते एक प्रोटोकॉल आहे, ते गादीचा मान आहे आणि त्याप्रमाणे ती भेट झाली आहे.
पण याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत होतं की आजच्या दौऱ्यामध्ये जे कोरोनाचा आढावा झाला त्याच्यामध्ये काही प्रश्नांबद्दल मला वाटतं सरकारच्या बाजूनी काही स्पष्टीकरणची मला वैयक्तिक भाजप म्हणून नाही, एक मराठा म्हणून एक अपेक्षा होती की पुढे मराठा समाजाला जी उपाययोजना असतील, आरक्षण न्यूज पर्यंत ओबीसीना जे फायदे मिळतात तसं मराठा समाजाला ते फायदे मिळणार का, ते कधी मिळणार, त्याच्याबद्दल थोडीशी क्लॅरिटी पाहिली होती. रिव्ह्यू पिटिशन बद्दल क्लॅरिटी पाहिली होती आणि अजूनही मागास आयोग जो स्थापन नाही झालाय त्याच्यामध्ये सर्व समाज समावेश आहे का, या गोष्टींची मला थोडीशी अपेक्षा होती की आज थोडीशी ती क्लॅरिटी मिळायला पाहिजे. आज ती क्लॅरिटी मिळायला पाहिजे होती, स्पष्टता मिळायला पाहिजे होती असं आपण म्हणालात. या निमित्तानं आम्ही आता आपल्याला 2 वक्तव्य ऐकवणार आहोत आणि ही वक्तव्य ही आजच्या 2 महत्वाच्या ज्या बैठका झाल्या त्याबद्दलची आहेत. एक वक्तव्य अजित पवार यांचं आहे, दुसरं वक्तव्य हे साताऱ्यातून आलेलं आहे उदयनराजे यांचं. उदयनराजे आणि अजित पवार यांनी आज दिवसभरामध्ये झालेल्या बैठकींच्या निमित्तानं काय मतप्रदर्शन केलं ते बघणार आहोत आपण. दोघं एकाच घराण्यातले. संभाजीराजे चे वंशज आम्ही राजाराम महाराजांचे त्यांचे वडील एकच होते, त्यामुळं इथं 2 घराण्यांचा काय संबंध येत नाही. विचार सुद्धा त्यांचे संभाजीराजांनी जे विचार मांडले त्या विचाराशी मी एकंदरीत तिथं गेल्यानंतर चहाच्या निमित्तानं मी गेलो होतो. सगळ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा तिथं झाल्या. आता मराठा आरक्षणाच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने स्वीकार केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठल्या सरकारने त्याच्यात हे केलं नाही. तर मराठा आरक्षणाच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या कडूनच निकाल आलेला आहे असं सांकेतिक आणि बऱ्यापैकी सूचक वक्तव्य अजित पवार यांच्याकडून आलं. आजच्या बैठकीमध्ये शाहू महाराज आणि अजित पवार यांच्या बैठकीत नक्की काय घडलं याचा तपशील आपल्याला आणखीन घ्यावा लागेल. या निमित्तानं आपण चर्चेला थोडं पुढे नेऊयात. आपल्या सोबत मराठा समाजाच्या कडून 2 आणखीन प्रतिनिधी आहेत, दिलीप पाटील आणि आबासाहेब पाटील. दिलीप पाटील यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. दिलीपराव, आजच्या राजवाड्यावरच्या बैठकीनंतर काय संकेत गेले आहेत आणि आरक्षणाच्या निमित्तानं या भेटींना कशा नजरेनं पाहिलं पाहिजे? आपला प्रश्न बरोबर आहे की आज जे वाड्यावर जे बैठक झाली की त्या बैठकीमध्ये माननीय छत्रपती शाहू महाराजांच्याकडे अजितदादांनी गेले आणि आरक्षणा बाबतीत त्यांनी चर्चा केली. या चर्चेचा जे आता प्राथमिक इन डिटेल काय आलेलं नाही, कारण प्राथमिक चर्चेत एक त्यांनी सांगितलं, शाहू महाराजांचं एक स्टेटमेंट आलं की सरकार सकारात्मक आहे, अजितदादांची बैठक आणि त्यांचे चर्चा सकारात्मक झाली. बाकीचं काय नाही. फक्त एक आहे की मगाशी जे आपण सांगितल्या पद्धतीनं जे आता जे काही गाठी भेटी चालू आहेत त्या गाठी भेटी आहेत किंवा तुमच्या उदयन महाराज आणि संभाजीराजेंची जी बैठक झाली, या दोन्हीच एक त्याच्याकडे एक राजकारण विरहित सगळ्यांनी बघायला पाहिजे. पहिली गोष्ट, प्रत्येकानं जर का राजकारण किंवा आता असं आहे किंवा ते याच्या राजकारणाच्या पलीकडे या बैठकीला बघायला पाहिजे. कारण मराठा समाजाचा प्रश्न हा राजकीय नाही आहे, हा पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे. पण दिलीपराव, आपण असं म्हणता आहात की या बैठकींकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पहा, हे कितपत शक्य आहे? राज्याचा उपमुख्यमंत्री हा राजवाड्यावर जातो आणि दुसऱ्या बाजूला छत्रपतींचे 2 वंशज भेटतात. यामधला समान धागा हा मराठा आरक्षण आहे आणि मराठा आरक्षणाच्या निमित्तानं राज्यात सुरू असलेली चर्चा चरवण सुद्धा दुर्लक्षित होणार नाहीत. मग राजकारण विरहित या बैठकींकडे पाहता येईल का दिलीपराव? नक्कीच सांगतो की राजकारण विरहित म्हणतोय तेच आहे. माझं म्हणणं लक्षात घ्या, राजकारण विरहित म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी बैठकी पाहिजेत ना. बरोबर. अजितदादांनी ज्यावेळी वाड्यावर भेटले महाराजांच्याकडे त्यावेळी त्यांनी सांगितलं, बरोबर ना. तर तो प्रश्न वाड्यावरचं भेटलं किंवा छत्रपती शाहू महाराजांना जी भेट झाली त्याच्याकडे राजकीय म्हणून बघायचं. जे मगाशी जे साहेब म्हणले की छत्रपती आमचे संभाजीराजे असतील किंवा ह्याच्याकडे राजकारण म्हणून बघू नका. या बैठकीतनं सामाजिक प्रश्न सुटायला पाहिजे. कारण आता एका बाजूला ओबीसी आहेत आणि एका बाजूला मराठा, असा ज्यावेळी हा प्रश्न सामाजिक इतका मोठा याला येतो
त्यावेळी अजितदादांची बैठक आणि ही राजकीय बैठक म्हणून त्याच्याकडे बघताच कामा नये. ठीक आहे, आज आपण त्याची महाराष्ट्रापुढे राजकीय राजकीय बैठक या पेचप्रसंग- निमित्तानं आणि तशा पद्धतीनं चर्चा करू इच्छित नाही आहात. विकास लवांडे हे सुद्धा थोड्या वेळापूर्वी याच मताचे होते. एकदा आबासाहेब पाटलांची भूमिका जाणून घेऊ. आबासाहेब, राजकारण विरहित या बैठकींकडे पाहायला हवं असं आपल्या सोबतचे मान्यवर मतप्रदर्शन करतायत. खरोखरच राजकारण विरहित ही भूमिका इतकी सहज असू शकते का? प्रसादजी, मराठा आरक्षण हा राज्यातील आता सगळ्यात महत्वाचा ऐरणीवरचा प्रश्न आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये राज्यभरातला मराठा समाज आता आक्रमकतेकडे वळण्याची शक्यता आहे आणि ती तशी नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने राज्यात आता घडामोडी सुरू आहेत, की बैठका चालू आहेत, याच्यावरती राज्य सरकारला पण तोडगा काढायचा आहे, नेत्यांना सुद्धा तोडगा काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये समाजाची जी जनभावना आहे ही फार वेगळ्या पद्धतीची उद्रेकाची भावना आता समोर आलेली आहे. पण मग ही उद्रेकाची भावना आबासाहेब पाटील कशामुळे निर्माण झाली आहे? आजच्या 2 घटनांमुळे, भेटीगाठींच्या 2 घटनांमुळे त्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम घडलं असेल का? त्या मुद्द्याकडेच मी येतोय. मुळात आता राज्याचे उपमुख्यमंत्री कोल्हापूरला गेल्यानंतर शाहू महाराजांची भेट घेतात, कारण या राज्यातील तमाम मराठा समाजाचं जे स्थान आहे, श्रद्धास्थान आहे, ते दोन्ही छत्रपती घराण्यांच्या गाद्या आहेत आणि याकडं मराठा समाज फार आदरानं बघतो आणि आता सगळ्यात महत्वाचं छत्रपती घराण्यांच्याकडेच मराठा समाज आता शांत करू शकतात या भावनेतून सरकार पाहतंय की काय. दुसरी गोष्ट की आता ज्या पद्धतीने या गाठी भेटी चालू आहेत, बैठकी चालू आहेत, या फक्त बैठकीतून मराठा आरक्षणाची जी चर्चा होते ती पुढे कशी जाईल आणि या चर्चेतून सरकार कसं सकारात्मक भूमिका घेईल का नाही ह्याच्यावरती पुढचं डिपेंड आहे. अगदी 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 बरोबर आहे, कारण त्याच दृष्टीने आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. नरेश देसाई यांना पटकन पुढचा प्रश्न विचारतो. नरेशजी, आजच्या गाठी भेटींच्या नंतर मराठा समाजामध्ये काय संकेत गेले आहेत आणि आरक्षणाच्या निमित्तानं मराठा समाजाला आदरणीय असलेली व्यक्तिमत्व एकमत होत आहेत असा संकेत यातून गेला आहे का? राजकारण विरहित उत्तर द्या, कारण राजकारण नकोय या चर्चेत असं मान्यवर म्हणत असले तरी नाकारता येणार नाही. आपण पत्रकार आहात, आपली भूमिका मांडा. नाही, राजकारण विरहित जरी उत्तर द्यायचं असलं तरी हे 2 नेते हे आता नाही म्हटलं तरी भाजपचे आहेत आणि आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांची आज भेट झाली, ती बऱ्याच दिवसांनी झाली. वारणेचा तहानंतर ही पहिली भेट असावी असं मला वाटतं. त्यानंतर मध्ये भेटले असतील तर तो प्रश्न वेगळा आहे. परंतु मराठा समाजाशी आरक्षण देताना आता 102वी घटना दुरुस्ती आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. हे 2 राज्य एकत्र येत असतील तो मराठा समाजासाठी आदरणीय विषय आहे. त्याच्याबद्दल मराठा समाजाला आपुलकी आहे, आदरातिथ्य आहे. परंतु मराठा समाजाला आपण काय देतोय? मराठा समाजाला देताना आपण 102वी घटना दुरुस्ती असेल किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल त्याकडे बघताना आणि मराठा समाजाला संपूर्ण माहिती देताना व्यवस्थित दिली पाहिजे की आज संभाजीराजे एक वेगळी भूमिका मांडतात, आज उदयनराजे भेट घेतली, आज त्यांची एक वाक्यता झाली असेल आपण असं धरू. परंतु कालपर्यंत त्यांची एक वाक्यता नव्हती. संभाजीराजे छत्रपती एक बोलत होते, उदयनराजे एक बोलत होते. उदयनराजेंचं एक स्वभावच आहे, मै बाळा तो सबसे खडा, असं जे वाक्य आहे ना, त्यांनी कुठलाही पक्ष असला तरी त्यांनी पक्ष मांडलेला नाही. राष्ट्रवादीत असताना सुद्धा 10 खुर्च्या एकत्र करून ते वर बसले होते. त्यामुळं एकत्र येणं हा मराठा समाजासाठी चांगला विषय आहे. परंतु सुप्रीम कोर्ट आणि राज्य शासनाचा जो निर्णय आहे त्याच्यावर सगळं आता अवलंबून आहे आणि ह्याच्यातनं उद्रेक न होता सामंजस्यानं प्रश्न सुटले पाहिजेत असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, गुरुबाळ माळी आपल्यासाठीचा एक मुद्दा उपस्थित करतो पटकन. आजच्या भेटीगाठींच्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला दिशा मिळाली असं म्हणता येईल? आपण आजची जी काय भेटी झाल्या ह्या मग राजकारण नाही असं आपण धाडसानं म्हणू शकत नाही. अगदी बरोबर आहे, म्हणजे फार बरं झालं गुरुबाळ माळी तुम्ही इतक्या स्पष्टपणे ते सांगितलं. नरेश देसाई पण तेच सांगताय, मान्यवरांना राजकारण नकोय. कदाचित ते त्यांच्यासाठी अडचणीचं असेल, पण जे स्पष्टपणे गुरुबाळ माळी तुम्ही म्हणालात, मी तुमचं त्यासाठी कौतुक करतो. या भेटींमधलं राजकारण पाहावं लागेल. या भेटींमध्ये राजकारण नाही इतकं धाडसानं म्हणता येणार नाही. गुरुबाळजी बोला, पुढची भूमिका. भेटलेले जे काही नेते आहेत ते राजकारणातलेच आहेत आणि 2 विविध पक्षाचे आहेत. एखाद्या वेळी सहज भेट होणं आणि मुद्दाम जाऊन भेटणं
यामध्ये निश्चितच राजकारण असू शकतं. उलट हे राजकारण फक्त मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे, म्हणजे सकारात्मक मुद्दा आहे, त्याचं कौतुक आहे. पण राजकारण नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण आजच्या शाहू महाराजांनी अजित पवारांच्या भेटीत शाहू महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुम्हाला काय चंद्र सूर्य तारे मागत नाही, तुम्हाला जे शक्य आहे ते अगोदर द्या मराठा आरक्षणासंदर्भात. कारण हा मुद्दा व्यवहारिक दृष्ट्या आपण बघितलं तर बराच वेळ लागेल. पण बरोबर. वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही आता जे शक्य आहे, जे ओबीसीला ते मराठा समाजाला द्या, किंवा आणखी काय ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत त्या तातडीनं पूर्ण करा, असं शाहू महाराजांनी आज मागणी केली. अगदी. त्यामुळं जर समजा ही मागणी केली जात असेल, शाहू महाराजांच्याकडून तशा प्रकारचं स्पष्ट विधान झालेलं असेल, तर लक्षात घ्यायला हवं की मराठा समाजाला आत्ताच्या घडीला सरकारकडून काय हवंय, यापैकी राज्य सरकार काय काय देऊ शकतं. आबासाहेब पाटील, आपल्याकडून 30 सेकंदात उत्तर अपेक्षित करतो. केली आज सरकारकडे आमची सगळ्यात पहिली मागणी हीच आहे की आम्हाला ईडब्ल्यूचं आरक्षण नको आहे, ओबीसी मधलं हक्काचं आरक्षण द्या. आणि आरक्षणाचा टाइम बॉन्ड कधीपर्यंत देणार, तोपर्यंत आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सर्व सवलती लागू करा. एमपीएससी, राज्यसेवा याच्यामध्ये ज्या काही मागण्या त्या पूर्ण करा. 2185 विद्यार्थ्यांना घ्या, त्याच्यामध्ये सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ सारखे बाकी इतर ज्या काही मागण्या आहेत या सरकारच्या अखत्यारीतल्या मागण्या आहेत. ठीक आहे, सरकारला आम्ही सांगायची गरज नाही, सरकारला आपण सांगण्याची गरज नाही, हा भागही अधोरेखित होतोच. समरजित घाडगे आपल्या सोबत आहेत. समरजित जी, आत्ता ज्या मागण्या मांडल्या गेल्या त्या व्यतिरिक्त आणखीन समाजाला आत्ता राज्य सरकारकडून आरक्षणाच्या व्यतिरिक्त काय मिळू शकतं? नाही, आता आबासाहेब पाटलांनी जे मुद्दे सांगितले त्याच्यावर थोडंसं मला थोडंसं ऍड करायचं आहे. सारथीबद्दल आपण जेव्हा जेव्हा बोलतो तर मला असं वाटतं की त्याला एक प्रॉपर 10 ते 15,000 कोटीचं प्रोव्हिजन करून 350 कोर्सेस जे आहेत त्या कोर्सेससाठी आपल्याला ते आणि स्किल डेव्हलपमेंट केलं पाहिजे. एमपीएससीच्या बद्दल 2185च्या बद्दल नियुक्तीबद्दल ते बोलले, पण आजच राज्य शासनाने एक GR काढलाय की त्याच्यामध्ये की तुम्ही आधी ईडब्ल्यूएस आहे सर्टिफिकेट द्या. या सगळ्या गोष्टींमध्ये कोर्टची ऑर्डर असून सुद्धा या 2185 मुलांचं नियुक्ती होत नाही. हा दुर्दैव, हे लगेच नियुक्ती व्हायला पाहिजे. आणि उपयोजना जे मागच्या सरकारमध्ये होत्या, जे ओबीसीना मिळाल्या तशाच उपयोजना दिल्या पाहिजे. त्याची घोषणा मला वाटतं त्या समितीमध्ये झाली, पण त्याची कुठली आर्थिक तरतूद नाही. आणि शेवटचा मुद्दा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मी राज्य बँक, आमची ग्रुपमध्ये बँक आहे, त्यांनी आतापर्यंत 35 कोटी दिले. याच्यामध्ये आता विषय झालाय की ते नियोजन मंडळाला घेतली आहे, पण अजूनही त्याला बजेटरी अलोकेशन कुठलं दिलं गेलेलं नाहीये. 50, 60, 70 कोटीवर चालले. 1000 कोटीची तरतूद केली पाहिजे, कारण अजूनही व्याज परतावा डिले व्हावा लागलाय. या 4 मुद्द्यांवर मला वाटतं सरकारने तातडीने टाइम बाउंड त्याचं उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे, आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ चर्चेमध्ये. चर्चेच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय आणि या अनुषंगानं सुरू असलेल्या चर्चेतल्या आत्ताच्या घडीच्या महत्वाच्या वळणावर सरकारला बोलतं करू की आरक्षणाचा विषय ज्या पद्धतीनं न्यायालयात चालू आहे तो तसा चालेल, किंवा राज्य सरकारच्याकडून त्या अनुषंगानं पुढची पावलं टाकली जातील. या व्यतिरिक्त राज्य सरकारला जे देता येणं शक्य आहे ते मराठा समाजाला कधी आणि कसं मिळणार आहे?